नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्या व्लॉगमध्ये। सुंदर अशा दिवसांची सुंदर अशी सुरुवात करते। तरी ते मी सकाळी सकाळी कोमट पाणी घेत असतो आम्ही दोघं। तर कोमट पाणी केलं आणि त्यामध्ये एक ग्लास ओतून घेतला आणि त्यामध्ये एक चमचा मध घेतला आहे। तर म्हणजे चहा घेत नाही आम्ही, सकाळी म्हणजे असं पाणीच घेतो कोमट। तब्येत कमी करायला मदत करतं पाणी, कोमट पाणी आणि मध। तर चहा बंद केला आम्ही, भरपूर दिवस झाले, 2 महिने झाले जवळपास, तर चहा घेत नाही। तर इथे मी म्हणजे समोरच्या घरामध्ये गेले आणि कोमट पाणी पेलं, बसून खाली बसून प्यायला पाहिजे। तर इथे पालक पराठे करायचे होते मला। तर इथे नेसून घेतला पालक आणि स्वच्छ धुवून घेतला पाण्याने, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। तर तो आता बारीक चिरून घेणार आहे मी। छान बारीक चिरून घ्यायचा आहे। पालक पराठे खूप छान लागतात लेकरांच्या डब्यासाठी आणि हेल्दी पण असतात। तर त्यासाठी मी त्यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आणि थोडंसं मीठ घेतलं आहे। एक खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे जाडसर। तर मला आज श्रेयाच्या डब्यामध्ये द्यायचं होतं मला, शनिवार होता आज, पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे थोडी ताप आली होती, तिला सर्दी झाली। तर त्यामुळे डब्यात म्हणजे तिचं शाळेत जायचं कॅन्सल झालं। तर आम्हाला सर्वांनाच मी बनवले पालक पराठे। खूप छान दारावरती भाजी आली होती, खूप छान ताजी ताजी। तर इथे पालक चिरून घेतला आणि त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकून घेतला आणि ओवा टाकला क्रश करून हातावरती। थोडं मीठ टाकलं, तिखट टाकलं, थोडं हळद आणि जे जाडं भरडं मी कुटून घेतलं होतं हिरवी मिरची आणि लसूण, ते यामध्ये टाकून थोडं म्हणजे मिक्स करून घेतला आणि त्याचा छान असा उंडा तयार करून घेतला। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी जे पराठ्यासाठी पीठ चुरलं होतं मी पालक पराठ्यासाठी, ते झाकून ठेवलं आणि कढीसाठी तिखट काढून घेतलं। इथं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं आणि थोडं मीठ, हे सर्व एकत्र एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। थोडं म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त ठोकर पण नाही, अशा पद्धतीने कढीचं वाटून घ्यायचं आहे।
थोडा आणखी लसूण टाकून घेतला मी त्यामध्ये. थोडं कमी होतं, 4-5 पाकळ्या, तर 6-7 पाकळ्या टाकल्या तर छान कढी होते. तर पालक पराठ्याचं पीठ चुरून ठेवलं मी इथे आणि म्हणजे त्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवलं. आणि कढीचं सुद्धा वाटून घेतलं होतं. तर आता पूजा राहिली होती माझी, देवपूजा. 8:30 वाजले होते. तर 8:30-9 तर इथे मी देवपूजा करायला घेतली. तर देवपूजा नाही केली तर करमत नाही. दररोज देवपूजा म्हणजे करावं, म्हणजे असं करायलाच पाहिजे दररोज, छान वाटते. तर इथे मी देवपूजा करून घेत आहे. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि तेल चांगलं, म्हणजे तेल टाकून घेतलं. आणि तेल छान तपल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकलं आहे थोडं, आणि कढीपत्ता टाकला आहे. तर आणि त्यामध्ये मी जे कढीचं दही, बेसन आणि तिखट, आपल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, याचं तिखट काढून घेतलं होतं. ते सगळं मिक्स केलं आहे दह्यामध्ये आणि ते कढईमध्ये सोडून घेतलं, म्हणजे दिलं आहे. आणि पाणी टाकून घेतलं थोडं. दह्याची कढी खूप छान लागते. तुम्ही सुद्धा करून बघा. पालक पराठे आणि दह्याची कढी खूप छान लागते. तर याला छान ढवळून घेतलं आहे. हळद मी थोडीच वापरली, नंतर छान कलर येतो कढीचा.
तर इथे झाले आहे आपले म्हणजे माझे पराठे तयार. तर या सर्वजण जेवायला, मस्त कढी, गरम गरम कढी आणि पराठे खायला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.